ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कोल्हापूर विमानतळाच्या शेजारील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आता तामगावच्या ग्रामस्थांचे आंदोलन। विमानतळ विस्तारीकरणात रस्ता बंद झाल्यामुळे गावकऱ्यांना वाहतुकीसाठी अडचण। वर्षभरापासून विमानतळ प्रशासनाने रस्ता बंद केल्यामुळे हे ग्रामस्थ आक्रमक। आमची जमीन घेऊन आम्हालाच रस्ता नाही, रस्ता बंद केल्यामुळे रुग्ण आणि शाळकरी मुलांचे हाल। ग्रामस्थांच्या व्यथा, निवडणुकीवरही बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा। नंदुरबारच्या शहाद्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा। शहाद्यात भाजपचा विजय सुनिश्चित, लाडक्या बहिणी भाजपला जिंकवतील, फडणवीसांना विश्वास। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा अडवला। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला फाशी देण्याची मागणी। मालेगावातील अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे, फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी दानवे आणि लोणीकर एकाच मंचावर। लोणीकर भोकरदनमध्ये येताच रावसाहेब दानवे यांनी घेतली गळाभेट, तर दोघांमध्ये मंचावर चर्चाही। भाजप, शिवसेना आणि रिपाईकडून भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला। भोकरदन शहरातनं ढोल ताशाच्या गजरात यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन। खासदार बजरंग सोनवणेंकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकी, तर मनानं बदलून गेला तर ठीक, नाहीतर त्याचा काय कार्यक्रम करायचा तो करेल, सोनवणेंचं वक्तव्य। तर 2 उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरवल्याचाही आरोप। अजित पवार बीडच्या नगरपालिकेसाठी बारामतीपेक्षा जास्त पैसे देतात। अजित पवारांनी बीड शहराला नगरपालिकेला दत्तक घ्यायचं ठरवलंय। विजयसिंग पंडितांची प्रतिक्रिया, तर मुद्द्याची निवडणूक मुद्द्यावर नेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असंही वक्तव्य। भाजपचे खासदार अनिल बोंडे यांना पुन्हा शिवीगाळ आणि धमकीचा फोन। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी वरुड इथून या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतलं, तर काम का नाही केलं म्हणत खासदार बोंडे यांना तरुणाकडून शिवीगाळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढवतीये। शिंदेंची सेना 118 तर भाजप 108 जागा लढवत दुसऱ्या स्थानी, तर काँग्रेस 96 जागा लढवत तिसऱ्या क्रमांकावर। सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उदयनराजे, शिवेंद्रराजे एकत्र असल्यामुळे अपक्ष उमेदवार वाढले, तर अपक्ष उमेदवारांकडून आता बॅनरवर दोन्ही राजेंचे फोटो। भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत यामुळे वाढ, 75 अपक्ष उमेदवारांना शांत करण्यात यश। धाराशिवच्या कळंबमध्ये पैसे वाटपावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, तर पैसे वाटल्याच्या आरोपातून भाजप उमेदवाराच्या पतीला मारहाण। निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचाही आरोप। यवतमाळमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। भाजपात नुकतेच प्रवेश केलेल्या महेश पवारांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांची बंडखोरी। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये रंगतदार राजकीय खेळी होणार। भाजपचे शिलेदार कमळ चिन्ह सोडून धनुष्यबाण चिन्हावर लढणार। राजू कीर आणि मेधा कुलकर्णी धनुष्यबाण चिन्हावर लढणार। लोणावळ्यामध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींची युती। काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात निवडणुकीच्या रिंगणात। उमेदवार निवडून द्या, मग निधीचा पूर आणल्याशिवाय राहणार नाही, दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। तर भरघोस मतांनी निवडून द्या, निधीचा पूर आम्ही आणू, मंचरमधल्या प्रचारसभेत बोलताना वळसेंचं ग्रामस्थांना आश्वासन। दिलीप वळसे पाटलांच्या मंचर नगर पंचायतीमध्ये महायुतीत बिघाडी, तर 35 वर्ष तुम्हाला जनतेनं संधी दिली, एवढ्या वर्षात काय केलं? मंचर शहरात अनेक समस्या अजूनही तशाच, आता विकासाचा पूर कसा आणणार? भाजपचे उपजिल्हाध्यक्ष यांचा वळसे पाटलांना सवाल। हिंगणघाट या ठिकाणी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा। प्रचारसभेला आमदार समीर कुणावार यांची उपस्थिती। कॉर्नर सभांमधून उमेदवारांचा प्रचार। हिंगणघाटात भाजप, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना, ठाकरे गटात चुरशीची लढत। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये माजी मंत्री महादेव जानकरांकडून राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, तर नागनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ। लातूरच्या रेणापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतनं माघार। पक्षातूनच सहकार्य मिळत नसल्यामुळे उमेदवारांची माघार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण कराडमध्ये प्रचारात उतरल्या। काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्या प्रचारासाठी शहरातनं पदयात्रा। काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचंही आवाहन। परळी नगर परिषदेतील पवारांचे राष्ट्रवादी यांचे उमेदवारांचं निवडणूक आयोगाला पत्र, तर जे लोकसभेला आणि विधानसभेला घडलं ते पुन्हा परळीत घडू देऊ नका, सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस बंदोबस्त वाढवा, आयोगाला पत्र।
लातूरच्या अहमदपूरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपात तणावपूर्ण स्थिती, तर राष्ट्रवादीवर गद्दारीचा आरोप करत भाजपकडून जोरदार ताकद, काँग्रेसकडून सुद्धा दोघांच्या लढाईमध्ये संधी साधण्याचा प्रयत्न. कोपरगाव नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट, तर 29 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा विवाद न्यायालयामध्ये पोहोचला. अर्जावर स्वाक्षरी नसल्याचाही आरोप. पालघरच्या बोईसर जवळ असलेल्या परळनाळी या ठिकाणी 2 गटात तुंबळ हाणामारी. परनाळीमधील साने गुरुजी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या या निवडणुकीवेळी हा राडा झाल्याची माहिती. हाणामारीमध्ये 3 ते 4 जण गंभीर जखमी. सावनेरमधील नरेंद्र पिंपळे अमित राय यांच्या भाजप प्रवेशाला आमदार आशिष देशमुखांचा विरोध. नरेंद्र पिंपळे अमित राय हे काँग्रेसमधून 2 दिवसांपूर्वीच भाजपात आले. 2 दिवसात प्रवेश रद्द करावा, अन्यथा सत्याग्रह करणार, देशमुखांचा इशारा. अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड, तर चंद्रशेखर घुले पाटील हे अजित पवारांचे खंदे समर्थक. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झालं होतं. काँग्रेसनं अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, चांदूर बाजार, अचलपूरमध्ये मुस्लिम उमेदवारांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवाऱ्या दिल्या. अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं आपल्या पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिला. भाजप नेत्या नवनीत राणा यांचं वक्तव्य. थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी तात्काळ भरा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, आयुक्त तथा जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचा जालना शहरवासियांना इशारा. जालन्याच्या बदनापूरमधील घोटण या गावातील शेतकऱ्यांना मोसंबीच्या बागेवर जेसीबी चालवला, तर विविध रोगांचा प्रादुर्भाव आणि योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या ठिकाणी शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर चालवला जेसीबी. बागेतील 1,500 केळीची झाडं जमीनदोस्त. बाजारात केळीला भाव नसल्यामुळे निर्णय. शेतकऱ्यांचं 4 लाखांचं यामध्ये नुकसान. सोलापूरच्या करमाळ्यातील शेतकऱ्यांना केळीच्या बागांवर रोटावेटर फिरवला. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हतबल. समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे केळी उत्पादक निराश. अक्कलकोट तालुक्यामध्ये कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकावर नांगर चालवला. शेतकऱ्यांना 6 एकर कांदा नष्ट केला. अक्कलकोट तालुक्यातील खानापूर इथल्या रविकांत कुरे असं या शेतकऱ्याचं नाव. अमित साटम यांच्या विरोधात बोरिवलीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अमित साटम यांचे पोस्टर्स फाडले. अमित साटम आणि असलम शेख यांच्यातला वाद अजूनही कायम. नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडण्याप्रकरणी आज जनसुनावणी सुरू. दरम्यान वृक्षतोडीच्या या सुनावणी अगोदरच पर्यावरण प्रेमींचा सभागृहात गोंधळ. केवळ उद्यान विभागाचे अधिकारी हरकतीसाठी हजर असल्यामुळे हा गोंधळ झाल्याची माहिती. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी 66 किलोमीटरच्या रिंग रोडला मंजुरी. सरकारकडून 7,922 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. नाशिकमध्ये 2027 मध्ये कुंभमेळा होणार असून या कुंभमेळ्यासाठी 2 कोटी भाविक येण्याचाही अंदाज. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.